आणि निवडणूक लागली की 6 महिने अगोदर सांगतात की आम्ही तुमचं हे माफ करू, तुमचं ते माफ करू। सरकारने जी काही कर्जमाफीची घोषणा केली होती, ताट वाढून ठेवले, पण 70 अटी टाकल्या होत्या। त्या 70 अटींमध्ये आमच्या गावाकडच्या सोसायटीतला एखादा शेतकरी, एखादा अर्धा शेतकरी बसायचा नाही, तर काही काही गावामध्ये कुणी त्या योजनेमध्ये बसायचाच नाही। आणि म्हणून कुठलं काम केलं या देशामध्ये, कुठली योजना आणली या देशामध्ये, योजना दाखवायला त्यांच्याकडे अंगठा आहे, कुठली योजना नाही, कुठलं काहीच नाही। धनाढ्य लोकांचे, बलाढ्य लोकांचे, धनिकांचे पैसे माफ केले, धनिकांचे पैसे माफ करून त्या ठिकाणी धनिकांचे खिसे भरण्याचं काम केलं। 13-13 लाख कोटी रुपये त्या मोठमोठ्या उद्योगपतींचे त्या ठिकाणी माफ करण्यात आले, परंतु 2 लाख कोटी रुपये या देशातला संपूर्ण शेतकरी कर्जमुक्त होईल, पण 2 लाख कोटी रुपये सुद्धा या देशातल्या शेतकऱ्यांसाठी द्यायला या मोदी सरकारकडे नव्हते। ह्या अनेक गोष्टी आहेत साहेब। आमचा कांदा असेल, साधी गोष्ट तुम्हाला सांगितली, कांदा असेल, ज्या दिवशी कांद्याचे भाव वाढले त्या दिवशी निर्यात बंदी केली, त्याच्यावरती 60% ड्यूटी आकारण्यात आली, कांदा बाहेरून आयात करण्याला मुभा दिली। तुमचा कांदा काय, सोयाबीन, या 10 वर्षामध्ये सोयाबीनचे भाव जे 10,000 रुपयाच्या वरती सोयाबीनचे भाव होते, ते आज त्या सोयाबीनचे भाव साहेब 4,000च्या पुढे जात नाहीये। आपल्याकडे सोयाबीन आयात करायला मुभा आहे, निर्यातीला मुभा नाहीये, निर्यात करायला मुभा देत नाही। ही केंद्राची चाल आहे, फक्त आणि फक्त शेतकरी दाबण्याचं काम या ठिकाणी या संपूर्ण देशभरामध्ये होतंय। द्राक्षाचं काय झालं साहेब? आमच्याकडे एका कंटेनर मागे, ज्ञानेश्वर कुठे आपला तालुका प्रमुख कुठे गेला रे? खाली का थांबलाय? वरती ये, इकडे ज्ञानेश्वर एक्सपोर्ट करतो द्राक्ष, 3 लाख रुपये याच्या अगोदर एका कंटेनर मागे आपल्याला सरकार अनुदान द्यायचं, अनुदान द्यायचं। या 10 वर्षामध्ये ते सगळे अनुदान बंद केले, त्या निर्यातीवरती कर लावलेत, आयातीवरती कर नाहीये। परदेशातला माल आपल्याकडे आला तर चालेल, शेतकरी मेला तर चालेल, शेतकरी डुबला तरी चालेल, परंतु ह्या देशात जे काही चाललंय ते अत्यंत घाणेरडं काम चाललंय। आणि आज आपका तो लगता है बचे यही सपना, राम नाम जपना पराया माल अपना। रामाच्या नावाने काय चाललंय हे आपण सगळे उघड्या डोळ्यांनी पाहतोय साहेब। मी एकच हे तुम्ही खरंच मनापासून ऐकलं पाहिजे, हे मनापासून ऐकलं पाहिजे। प्रभू रामचंद्र राम राम कहे राम, राम कहे राम, राम कहे राम। प्रभू रामचंद्र वनवासामध्ये गेले, वनवासात गेले असताना 4-5 वर्ष भरत रामाला भेटले नव्हते, राम भरताला भेटले नव्हते, दोघंही व्याकुळ होते एक दुसऱ्याच्या भेटीसाठी। आणि मग भरत रामाच्या भेटीला वनामध्ये गेले, रामाच्या भेटीला गेल्यानंतर राम भेटले, प्रभू रामचंद्र आणि भरत दोघांना एकमेकाला पाहून मिठी मारली, दोघांचे डोळ्याने पाणी डबडबलेले होते। त्यावेळेला प्रभू रामचंद्राने भरताला खाली बसवलं आणि भरताला विचारलं, भरत कसा चाललाय तुझा राजकारभार? काहीच नाही म्हणे प्रभू। तुम्ही गेल्यानंतर महाराज निवर्तले, महाराज दशरथ गेल्यानंतर त्या गादीवरती मी तुमच्या पादुका ठेवून त्या गादीवरती राजकारभार करतोय, कुठले कर आकारले नाही, कुठल्याही माणसाला त्रास होऊ देत नाही, कुठलाही अन्याय करत नाही, एकदम राज्य चालवण्याचं काम आपल्या राजा दशरथाने जसं केलं तसंच राज्य मी चालवतो। रामाने त्यावेळेला एक कान मंत्र दिला होता साहेब। राम म्हणे, भरत आपण सूर्यवंशी आहोत, सूर्यवंशी। या पृथ्वी तलावरतून सूर्य सुद्धा टॅक्स वसूल करत असतो आणि सूर्याप्रमाणे टॅक्स प्रणाली ही आपली असली पाहिजे। कशी टॅक्स प्रणाली असली पाहिजे? सूर्य समुद्राने जेवढी जागा, जेवढा भूभाग व्यापलाय त्याच्याकडून तो टॅक्स वसूल करत असतो बाष्पीभवनाच्या रूपाने। नदीने जेवढी जागा व्यापली त्या नदीकडून टॅक्स बाष्पीभवनाच्या रूपाने वसूल करत असतो। जेवढी नालीनी जागा, नाल्यानी जागा व्यापली आहे त्या नाल्याकडून टॅक्स वसूल करत असतो। तलावानी, तळ्याने, कुंडाने, विहिरीने ज्यांनी ज्यांनी जागा व्यापली असेल त्या प्रत्येकाकडून त्यांच्या त्यांच्या वाट्याचा टॅक्स बाष्पीभवनाच्या रूपाने वसूल करत असतो। आणि वर्षातून एक ऋतूमध्ये ज्या ज्या भागाला त्या पाण्याची आवश्यकता असेल त्या त्या भागात जाऊन बरसत असतो। तसा टॅक्स आपण जनतेवरती लादला पाहिजे। जे धनिक बलाढ्य असतील, सोने चांदी व्यापारी, हिरे जोहरात हे मोठे उद्योगपती असतील, त्या मोठ्या उद्योगपतींकडून जास्तीत जास्त टॅक्स आपण वसूल केला पाहिजे। आणि खऱ्या अर्थाने आपल्या राज्यातली जनता जिथे दीनदुबळी असेल, ज्यांना त्या पैशाची गरज असेल, ज्यांना आवश्यकता असेल त्या ठिकाणी तो टॅक्स
आपण त्यांच्यावरती खर्च केला पाहिजे. त्याला राम राज्य आलं म्हणतात, ते खरं सूर्यवंशी असतं. आज काय केलं जातंय? आज काय केलं जातंय? सगळ्यात मोठा टॅक्स तर शेतकऱ्यांकडून वसूल केला जातोय. डीएपीची गोण 2014 साली 400 रुपयाला होती. आज डीएपीची गोण केवढ्याला आहे? 1400 रुपयाला आहे. लक्षात घ्या, 1400 रुपयाला. 4 चोक 16 चौपट. राजा चौपट आहे. आणि राजा चौपट असताना आपण काय केलं पाहिजे? तर येणाऱ्या काळामध्ये खूप पैसा येईल, खूप बाटल्या येतील, खूप मटण चटणं येतील, सगळं काही येतील, सगळी व्यवस्था केली जाईल. परंतु ते येणारी निवडणूक ही आपण